विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट यामध्ये सईद हैदर रजा यांच्याविषयी पाहिलेलं होतं. आता आपण गोंड आर्ट याविषयी पाहणार आहोत. गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. ट्रायबल म्हणजे आदिवासी कला. गोंडी कला ही आदिवासी कला आहे. इट हॅज बीन डेव्हलप्ड अँड प्रिझर्वड बाय द गोंड ट्रायबल पीपल रिसाइडिंग लार्जली इन मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा अँड आंध्र प्रदेश अँड ओडिसा स्टेट ऑफ इंडिया. बघा की गोंड जमातीचे लोक हे विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा राज्य भारताच्या ह्या विविध राज्यामध्ये आहेत. फ्रॉम देअर ट्रेडिशनल टेल्स अँड मायथॉलॉजी we learn that they have lived in India for thousands of years, even before the other inhabitants came here. बघा की आपण पाहिलेलं आहे की हे लोक भारतामध्ये हजारो वर्षापासून इथे वस्तीस्थान करून राहत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पारंपरिक कथा, पौराणिक कथा आपण शिकलेलो आहोत आणि हजारो वर्षापासून ते आपल्या या देशामध्ये वस्तीस्थान करून राहिलेले आहेत राज्यामध्ये. द गोंडी लँग्वेज इज सिमिलर टू तेलुगू, अ द्रविडियन लँग्वेज. बघा, गोंडी भाषा ही जवळजवळ तेलुगू भाषेसारखीच आहे. द्रविडियन भाषा असं देखील म्हणतात. गोंड आर्ट हॅज स्प्रेड मेनली इन सेंट्रल इंडिया. गोंड कला ही मध्य भारतामध्ये जास्त करून पसरलेली होती. ओरिजिनली पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द अर्थर्न वॉल्स ऑफ देअर हाऊसेस. की मूळतः हे लोक त्यांची ही कला मातीच्या भिंतीवर ते करत असत. म्हणजे घराच्या भिंती ह्या मातीच्या असत आणि त्यावर ते त्यांची कला प्रकट करत असत. मोस्ट फोक आर्ट्स इन्व्हॉल्व नॅचरल टेक्निक्स ऑफ प्रिपेरिंग कलर्स अँड यूज ऑफ सेव्हरल मीडियम्स. बघा की बहुतांशी जास्तीत जास्त ह्या लोककला ह्या एक नैसर्गिक टेक्निक वापरून वेगवेगळे रंग तयार करत असत आणि कित्येक वेगवेगळ्या माध्यमातून ते करत असत. दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इन अ स्मूथली फ्लोईंग प्रोसेस. बघा ते ही लोककला पिढ्यानपिढ्या ते अशाच प्रकारे प्रसारित करत आलेले होते. म्हणजे पिढ्यानपिढ्या ते देत आलेले होते. त्यांची ही कला अशा प्रकारे प्रभावित होत होती. गोंड आर्ट इज नो एक्सेप्शन टू दिस. आणि गोंड कला ही याला अपवाद नव्हती. पहा, ए हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर्स क्रिएट्स ए प्लीझंट ॲटमॉस्फिअर. बघा की घरं इतकी सुंदर करत असत की वेगवेगळ्या सुंदर चित्रांनी अतिशय आकर्षक, आनंददायी असं वातावरण कलेच्या माध्यमातून ते प्रकट करत असत. ऑल्सो आर्ट इज ए मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन. आणि ही कला एक त्यांचं माध्यम होतं की त्यांची कला जतन करून ठेवण्याचं ते एक माध्यम होतं. इन फोक आर्ट्स यू युअरसेल्फ प्रिपेअर द कॅनव्हास
the surface on which to draw and colors with which you draw. बघा, लोककलेमध्ये विविध कला ह्या आपण स्वतःहून तयार करत असत कॅनव्हास पद्धतीने. द सरफेस ऑन व्हिच टू ड्रॉ अँड कलर्स विथ विच यू ड्रॉ. वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागावर विविध रंग तयार करण्याची ही कला असत. दॅट इज वाय क्रिएटिंग फोक आर्ट इज व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. आणि म्हणून ही लोककला ही अतिशय अनुभवी अशा प्रकारे ही कला प्रगट होत आलेली होती. द रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम. आणि हा मोठेपणा प्रतिबिंबित होता त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून. इन द डेज ऑफ पास्ट सेव्हरल थिंग्स इन नेचर सच ॲज सॉइल्स ऑफ डिफरंट शेड्स. बघा की प्राचीन काळी भूतकाळी कित्येक असे नैसर्गिक कला निर्मिती ही वेगवेगळ्या मातीच्या शेड्समधून करता येत असत. विविध रंग ते म्हणजे कसले की सेव्हरल थिंग्स इन नेचर सच ॲज सॉइल्स ऑफ डिफरंट शेड्स, द ज्यूस ऑफ प्लांट्स, लीव्स, tree bark, flowers, fruits, and even things like coal and cow dung were used to prepare colors. बघा की हे कलर कोणकोणत्या प्रकारे करतात. ज्यूस ऑफ प्लांट्स म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतीच्या पानांचा रस, त्याचबरोबर साल, झाडाची साल, फुले, फळे, एवढंच नाही तर कोळसा किंवा गाईच्या शेणापासून अशा प्रकारचे रंग करत असत. द डिफरंट कलर्स, व्हेरियस टेक्चर्स अँड पॅटर्न्स वेअर युज्ड इयर्स आफ्टर इयर्स. बघा, वर्षानुवर्षे अशा प्रकारचे विविध रंग, वेगवेगळ्या प्रकारच्या विविध प्रकारचे टेक्स्चर ते करत आलेले होते. लीडिंग अ सिम्प्लिसिटी टू द आर्ट. व्हेन वी सी these pictures we realize that a picture drawn this way or the other can look equally beautiful. आणि मग अशा प्रकारची चित्र काढलेली अतिशय सुंदर अशी दिसत असत. व्हॉट अ डीप थॉट दिस आर्ट कन्वेज. किती सखोल कला ते पसरत असत. अँड सो इझिली, सहजपणे. इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट वी सी दॅट द आउटलाईन्स मे व्हेरी अ little from artist to artist, but the design that feel it make the whole picture look lively and attractive. बघा, in Gond style of art we see that the outline may vary a little from artist to artist. बघा, एका कलेतून दुसऱ्या कलेच्या माध्यमातून ती त्यांची ती शैली असत गोंडी कलेची. बट द डिझाईन दॅट फील इट मेक द होल पिक्चर लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. संपूर्ण चित्र अतिशय जिवंतपणे आणि आकर्षक कुबेव असं दिसत होतं. द डिझाईन्स इन्क्लूड सिम्पल टेक्चर्स अचिव्ड युजिंग डॉट्स, स्ट्रेट लाईन्स, डॉटेड लाईन्स, कर्वे शेप्स अँड सर्कल्स. बघा, ते डिझाईन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या होत्या ह्या वेगवेगळ्या टेक्स्चरच्या माध्यमातून समाविष्ट केलेल्या होत्या. त्याचबरोबर काही टिंबे, सरळ लाईन किंवा डॉट लाईन्स, काही वळणदार आकार, वर्तुळ, अशा प्रकारे ते वापर करून डिझाईन काढत असत. स्पेशल अटेन्शन इज given to
to the choice of various colors so that the total effect is amazing and beautiful. एकंदरीतच त्यांचा परिणाम अतिशय आश्चर्यकारक आणि सुंदर असा होता. इन टुडेज एज ऑफ कमर्शलायझेशन मेनी मेन हॅव टेकन अप गोंड आर्ट. बघा, आजच्या ह्या व्यापारीकरणामध्ये पुष्कळ लोक आणि ही गोंड कला अस्तित्व आणलेली आहे. बट द रूट्स ऑफ फोक आर्ट्स प्रोबॅबली लाय इन वुमेन्स डेली चॉर्स लाईक क्लिनिंग अँड डेकोरेटिंग द हाऊसेस. बघा, आणि मग ह्या महिला त्यांच्या दैनंदिन कामातून अतिशय स्वच्छपणे सुशोभितपणे त्यांची रंग घरे ही सुशोभित करत असत. डीलिंग विथ नॅचरल कलर्स इन द कोर्स ऑफ कुकिंग अँड इन देअर लेझर टाईम ॲक्टिव्हिटीज. बघा, त्यांच्या ह्या नैसर्गिक रंगाचा वापर करून त्यांच्या दैनंदिन कामाबरोबर किंवा फुरसतीच्या वेळात किंवा त्यांच्या स्वयंपाक करण्याच्या वेळात अशा प्रकारे ह्या कला प्रगट करत असत. अशा प्रकारे हा गोंड आर्ट हा एक भाग आपण या युनिटमधला पाहिलेला आहे.